हे आठवण करू देते मला. काय काय अरे यार शिवाजी महाराज. कसं असते माहिती का मंडळी, आपल्या घरामध्ये जी कोणती व्यक्ती येते ती आपल्या घरातून नाराज होऊन जाता कामा नये, हा माझा हेतू आहे. अरे यार आता हे मिक्स रंग आहेत सगळे, बघू आता किती आहेत, जशा असतील तसे देते. हा नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे 18 डिसेंबर आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आणि शेवटचा गुरुवार. तर आज छान असं लक्ष्मी मातेचं व्रताचं उद्यापन होणार आहे. मुलींना घरी घेऊन येणार आणि छान अशी पूजा करणार त्यांची. तर सगळं ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. तर ज्यांनी कोणी आत्तापर्यंत चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या, कारण की याच्या पुढे सुद्धा तुमच्या ताईचे छान छान ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्याच्यामुळे. सो चला आता मस्त उंबरठ्यामध्ये लेपण वगैरे करून घेते हळदीचं. त्याच्यानंतर मग ब्लॉगला पण सुरुवात करते मी आणि माझ्या दिवसभराच्या कामांना पण. दिवसभराच्या कामांना म्हणजे क्लिनिंगचं वगैरे सगळं काम आता माझं आवरलेलं आहे. कपडे फक्त सुकत घालायचे ठेवलेत मी, तर ते पण आता सुकत घालून घेते. त्याच्यानंतर मग लगेच छान असं पूजा वगैरे मांडायला घेते ना, मग तिकडे लगेच जेवण बनवायला घेते. ते तुम्हाला पाहायला भेटेलच ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. आता घेतो सगळे पानं बिना तोडून मस्त. मग तुम्हाला आवाज येत असेल जा, तर झाडा तोडाचं काम चालू आहे रस्त्यावर, त्याचा आवाज येत आहे. हे बघा, इथे छान अशी मी पूजा मांडणी केली आहे महालक्ष्मी मातेची. हे बघा खूप छान दिसते. काय झालं रे सोनू? सोनू काय झालं? आमच्या सोनूचे नखं बघा. ओ ब्युटिशियन होते काय? आज सोनू ब्युटिशियन होते का तू? आवडी नखा बी काय गेल्यानंतर लांब लचक नसते, सरळच्या सरळ नखा. तो बघा खुरमुडी घालून झोपलाय. गुरु माझे दत्त दिगंबर, ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. चला आता इथे घेतले मस्त खीर बनवायला. आधी काजू बदाम आणि मनुके तुपावर परतवून घेते बरं मस्त. मला म्हणजे आवडे काही परफेक्ट नाही बनवता आहे, पण जी पण काही येतं ना बनवता खीर ती आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहो. शेवया टाकता आहो, शेवया पण थोड्या 1 मिनटं परतवत आहो. शेवया पण अशा परतवत आहो मस्त. ओके, दूध ना मी गरम करून ठेवलेला होता आधीच. जर आपण कच्चा दूध जर तुपावर टाकला तर लगेच आपला दूध फाटल. ओके, आता टाकतो केला खिरामध्ये ना. मी आणलं इथं अमूलचा क्रीम खिरेमध्ये टाकायला. साबुदाणे टाकले मी याच्यामध्ये, अजून शेव टाकली, प्लस भात घेतला शिजलेला थोडासा. आता जो मी भात बनवला ना त्याच्यातून हे बाई एवढासाच भात घेतला आहे, कारण का मला चावलाची खीर जाम आवडते त्याच्यामुळं. तो टाकले शिजलेला भात ना, केला टाकले. आता याच्यानं दूध टाकता शिजवून घेतो एकदम याला. त्याच्यानंतर मग थोडंसं क्रीम पण टाकतो अमूलचा. ओके, मग इलायची वगैरे जायफळ पूड त्या पण सगळं टाकतो. हे बघा इथे आपली खीर पण आता रेडी झाले. सुगंध एवढा जबरदस्त येतो आहे ना मंडळी, खूप भारी खूप भारी. हे बघा मस्त खीर झाली आता रेडी आपली. आणि क्रीम टाकल्यामुळे इतकी दाटसर झाली ना ती, एकदम गाडी झाली. तर मंडळी आता सगळं आवरलं आहे माझं आणि आता फक्त बटाट्याची भाजीच बनवायची आहे. बाकी वरण भात खीर, त्याच्यानंतर ओळा वाटाणा फ्लावरची भाजी झालेली आहे. हे बऱ्याच ना, गेल्या वर्षी तुम्ही झालेलं ना? हा दीदी तू आलेलीस? मागच्या वर्षी आलेली तू? तुम्ही आलेले दोघी जणी? नाही आले तुम्ही, नवीन आहेत का? चला मस्त छोट्या छोट्या पोरींना मी प्रत्येक वर्षी बोलवते. ही बघ बाबा तुला लग्न वेगळं झाले, आम्ही तयारी करून जा. काय गो कोणता? चिंचवड.
चिंचवाडी. अच्छा तुम्ही दोघी पण का चिंचवाडीच्या? तू जळगावची आहे का? तू का? हा शित्तूर. तू का दीदी? कुठे? तुळशीपूर. बघा म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यातून पोरी येते या आणि एकाच बिल्डिंगमध्ये राहता तुम्ही? हा चला आता तुमचं आधी औक्षण करून घेते हा मी, त्याच्यानंतर मला लगेच जेवा तुम्ही. हा कधीपासून दीदी कॅमेरा पण झाली? तुझं नाव काय का दीदी? वैदवी नाव आहे का? कॅमेरा पण झाली कधीपासून पोरगी? मी बोलवलं ह्याच्या आम्हाला बोल तुमच्याकडे होतो तेव्हा अख्ख्या गावात जायचो आम्ही म्हणे. हा घ्या जरा. काय झालं का? अरे यार आता हे मिक्स रंग आहेत सगळे. बघू आता किती आहेत, जशा असतील तसे देते. हा ते बघा आता यांना एकीला पर्पल पाहिजे, एकीला येल्लो पाहिजे. आता काय करायचं यांचं? तुला पर्पलच पाहिजे? अरे यार तुला हा तुला पर्पल पाहिजे. ओके तुला तुला ग? अरे यार आता पर्पल कुठून आणायचे? वांग्याच्या मळ्यामध्ये जायला लागल तेव्हा कलर भेटतील पर्पल आवऱ्यानं. समजलं का जोक? चला मंडळी, अरे फक्त रुमाला आणल्यात मी यावेळेस, दुसरं काय आणलं नाही का दीदी? हा मागच्या वेळेस काय दिलेलं तुम्हाला? मागच्या वेळेस हा अजून काय काय दिलेलं? हा अच्छा आणि पैसे पण दिलेलं. मग ते रबर जे आणलेले ते तुम्हाला आवडलेले का? मी तसे बघत होते, मला भेटलेच ना आता यावेळेस मार्केटमध्ये आपल्या. हा का जे काय पैसे देईल त्याच्यातून तुम्हाला जे काय आवडेल ते घेऊन यायचं का? येऊ द्या ना, ही देईल ना. हिची मम्मी देईल ना, हिच्या मम्मीच्याकडे देईल ना मी पैसे. तू काय टेन्शन घेते? नाही तुला दिलं तर माझ्याकडे ये, तुला पण देईल परत मी. हा बघा अशा पोरी पाहिजे बिंदास, एकदम फ्रीडम, म्हणजे एकदम फ्री बोलतात त्या. तुम्हाला असं वाटत नाही का मी काकीच्या घरी गेल्यावर आम्ही कसं बोलू म्हणून? ना काय वाटत? फ्री म्हणजे तुमचं घर समजून. अरे वा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही काकीचे ब्लॉग बघता वाटते. तवाच काकीचा स्वभाव तुम्हाला माहिती पडले काकी कशी आहे त्या. हा काकीचा स्वभाव कसा त्या सांगा आता. मस्त चांगलं. धन्यवाद. या दोन पोरी नवीन आहेत, कदाचित यांना आपल्या चॅनलबद्दल पण माहिती नसेल. माझे व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल मी कोण आहे ती. हा का मी या लक्कीची मम्मी आहे. तो माझा पोरगा आहे लक्की. हां माझा पोरगा आहे तो, माहिती आहे का तुम्हाला? नाही ना. अजून एक पोरगी पण आहे सोनू, आतमध्ये झोपले ती. पोरी कन्फ्यूज झाल्या असतील, डॉग कवा बाबू असू शकते का माझा असा. चला आता तुमच्या ओट्या भरून घेते. पर्पल पाहिजे ना तुम्हाला? बघू आता पर्पल कलर किती आहे त्याच्यामध्ये. हा ओ भाई साहब, ओ आहेत. ओ पोरी कवऱ्या खुश झाल्या रे पांडुरंगा. झाले ना? ओ झाले. चला झाले. हे बघा यांना सगळ्यांना पर्पलच रंगाचा रुमाल पाहिजे होता आणि 5 रुमाला निघाली पर्पल रंगाचे. बरं झालं चला, म्हणजे कोणी नाराज नाही होणार आता, सगळ्या हॅपी राहतील ना. नाही तर मग असं झालं असता, तिला तो कलर दिला मला ह्यो कलर दिला. आम्ही बारीक होतो तेव्हा आमचं पण असंच व्हायचं. हां मग ते काकीने तिला तो रंग का दिला मला का नाही दिला असं व्हायचं. आता 5 जणी पण खुश ना? हां चला खुशच पाहिजे. माझ्याकडे जास्त आहेत, खूप जास्त. तर पोरींना हा रंग पण खूप जास्त आवडलाय, तर मी हे पण देऊन टाकते डबल. चलो हां ओके. पोरी पण खुश होऊन गेला माझ्या घरांशी. तुला पर्पल पाहिजे? यार तुझं काय नाव आहे का असा? उर्वशी. काय नाव तुझं? उर्वी. उर्वशी. मम्मी शिवाय ब्लॉग बघल्यावर माझ्या पोरीला काही उर्वशी बोलते. समजते का आमची आगली भाषा? माहित आहे बाबा माहित. डेंजर पोरी आहे. तुला पाहिजे का? मला दोनच आहे आता. सगळ्या एक मला द्या.
मग तुम्हाला उद्या दुसरे आणून देईन मी, चालेल? पैशांच्या सोबत. हा कोणा पाहिजे हो? मला आता याच्यावर द्या ना. अरे मग त्या नाराज होतील ना, तुम्हाला 3 दिले तर. मग द्या ना. या नवीन पोरी आल्या त्यांना द्या. देऊ तुला? आम्हाला तर 5च्या वर्षी भेटलेत. देऊ ना. हा हे तुला घे. चला पोरींना, पोरी खुश. पार्वतीच्या वाला तुझ्या पायात वाला. हा पार्वतीच्या बाला तुझ्या पायात वाला. अरे उर्वे सॉंग बोलायचं नंतर बसल्यावर. शिवाजी चला, महाराज. कसं असते माहिती का मंडळी, आपल्या बोला तुम्ही. घरामध्ये जी कोणती व्यक्ती येते ती आपल्या घरातून नाराज होऊन जाता कामा नये, हा माझा हेतू आहे. तर मी म्हणजे प्रत्येक वेळेला असाच प्रयत्न करते की मी ज्या सवाशिणीला माझ्या घरामध्ये बोलवेन त्या नाराज होऊन नाही गेल्या पाहिजे, इकडनं त्या खुश होऊन गेल्या पाहिजेत. आणि या ज्या मुली आहेत ना, हे तुम्ही किती गेल्या वर्षी पण आलेले, त्याच्या आदल्या वर्षी पण आलेले का? हो, म्हणजे किती 4-5 वर्ष झाली का तुम्ही येतात इथं? मला झाले 5 वर्ष येता म्हणजे 4-5 वर्ष जास्त झाली याच पोरी येतात. म्हणजे तुम्हाला मजा वाटते का काकीच्या घरी यायला? हा ना. हा. पण आता काकीच्याकडे काय प्रॉब्लेम झालाय माहितीये का, कॅशच नाही, पैसे. आता तुमच्याकडे तर गुगल पे नाही. हा गुगल पे आहे तुझा? नाही ना. मग आता मी तुला काय पैसे देऊ शकत नाही. म्हणजे आता उद्या राहू दे तुझे पैसे. उद्या नाही दिलं तरी चालतंय. 5 जणींना सगळ्यांना पैसे देऊन टाकेन. तुमच्या बिल्डिंग मध्ये येईन मी ना. पूनम काकीच्याकडे पैसे नेऊन देईन मी, कारण का पूनम काकीला मी ओळखते. दुसऱ्या तुमच्या मम्मीला नाही घेऊन हा. मी तुझ्या मम्मीच्याकडे नेऊन देईन ना पैसे. हा. मम्मीला सांग सगळ्यांना द्यायला. ओके. माझ्या पायात चला म्हणजे पोरी अजून खुश होतील ना. बस झाले ना एवढं. गजरे पण भेटले नाही. सोपन काकाच्या दुकानावर पाठवले. चला रोज तरी दिलं ना बस. गजरे पण भेटले नाही का पोरींनो. मला वाईट वाटते, तुम्हाला गजरे द्यायला पाहिजे होते. हो पाण्यात ठेवलेल्या. काकी मला तेव्हाला द्या 3रा. कंचा का बघा तो कॅमेरा जीव अर्धा याच्यामध्ये अटकले का? हा व्हिडिओ बनवायचं टाकून काकी मला यो दे ना, काकी मला तो दे. अर्ध दिवसच्या देवावर हात टाकलाय. यो कोणाचा आहे? तुझा ना? माझा तुझा ना? माझा माझा नाही तुला दुसरा द्यायचंय ना. मला तो द्यायचा आहे. कशाला देतेस का? किती राहायचे मागे. आता तुम्ही याच्यावर बसून जेवा. तुम्ही जेवा. कसं येतो बाजू? जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. इथे लक्कीला पण जेवायला दिले मस्त. जेव बाबू जेव. चला संपव सगळा. ए जेवण कसं झालंय? खारड वगैरे काय झालं नाही ना? आवडला? हा वा वा वा. हा क्या लाजवाब. बाबू बाबा पोरी 101. ए दीदी तुला भात आणू ना थोडासा. चावल तू ना तुमको थोडासा. अरे त्या दोघी बहिणी आहेत. मी 5 ताटं केलेले 5 जणींना. या बोलल्या नको आहे आम्हाला, अजून 2-3 ठिकाणी जायचं आहे. त्याच्यामुळे बोलते थोडंच द्या. एका ताटामध्येच बसलीत दोघ्या बहिणी. पाणी आणते मी तुम्हाला. बघा जेवायला दिला या पोऱ्याला नाही, यांनी सगळं सांडवलं ती त्याच्या. हा बाबा ही आठवण करून देते मला. काय काय? अरे यार तुमचं सपोर्ट आहे ना, मग काय कोणाला घाबरायची गरज आहे, बरोबर ना? हा वा वा. पोरीनं वाटतं कविता काकी खूप जास्त आवडते. आता हा ब्लॉग ना परवा बघा का उद्या किंवा परवा येईल. उद्या नाही आला तर परवा नक्की येईल संध्याकाळी 4 वाजता. हा का? हा. आणि मग तुमच्या मैत्रिणींना वगैरे पाठवा, गावाला वगैरे पाठवा तुमच्या. हा का? बघा आम्ही कशा बोलत होतो ब्लॉगमध्ये. ए उर्वी तुझ्या मेहंदी कोणी काढले का एवढी भारी? ही ना बाबींनी. बघू दाखव. जबरदस्त ग एकदम मस्त. आम्हाला म्हणजे स्वतःनी काढलाय. हा बघ ना फसवते नाही सगळ्यांना. हे देऊ का तुम्हाला काय थोडासा भात बीत घे ना. खा गुलाबजाम. खीर पण खा, खीर पण खा.
घेतलं असतं सर्वांनी, पण तिथं जायचं 2 घरी जेवायचं. अच्छा, अजून 2 घरी जेवायचं आहे का? हो. असू द्या, आज सगळ्यांच्या घरी जेवलाच पाहिजे बोलवलेलं. प्रसाद बनवून खायचा थोडा थोडा सगळ्यांच्या घरी. चला, पोरी एकदम जेवल्या, आनंद झाल्या, तर त्यांना म्हणजे खुश झाल्या, तर मला जाम बरा वाटला. म्हणजे तुम्ही यावर्षी एकदम बिंदास बोलल्या का ब्लॉगमध्ये? गेल्या वर्षी नव्हते एवढे बोलले ना? गेल्या वर्षी लाजत होते का? गेल्या वर्षी तर नाही, गेल्या वर्षी मी आले होते. हां. गेल्या वर्षी फक्त मी नव्हते आले. अच्छा, हां का? आरोही होती, स्नेहा होती, मोठी. हां हां. त्या होत्या. पार्टी, चिल्लर पार्टी. हां का पोरी वा? हसतान काय? अरे तुम्ही हसता, मला पण जाम हसायला लागते आधीच. बरी झाले का खीर? जास्त गोड झाले का कमी साखर पडले? मला सांगा, म्हणजे मग त्याच्यामध्ये काय कमी जास्त करेल ॲडजस्टमेंट. का? खीर नको, संप ना. अरे यार, खा लो, मजे करो. आधी कुठे जेवून आल्यात? अच्छा, मग जेव, खा ना. फक्त या दोघी जेवून आल्यात. अच्छा. नव्हतं ते विसरलं. बघा शाळेत ड्रेस. आता पोरी चालल्या घरी. बाय 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 बाय. हा, आमचंच दाराला गाजणार. बाय.